सगळ्यांना बोलवा. मला बोलवतो अध्यक्ष महाराज. पुढे 260 भाई जगताप. आता 260चं कोण कोण आता इथे हा 4 लागतात 4 लागतात 4 लागतात. लागेल चालेल चालेल. भाईंना सभापती disturb महोदय करू नका. तो पहिला हा तर मांडला पाहिजे ना. भाईंना डिस्टर्ब करू नका. ओपनिंग बॅट्समन आहेत आणि पॉवर प्ले मध्ये आता ते एकदम ते सांगा किती वाजेपर्यंत ऑनलाईन ठेवायचे. ऑनलाईन ठेवूया आपण जसं म्हणाल तसं. एक कारण हे चित्र तुम्हाला हे चित्र जे दिसतंय ते ऑनलाईनचं आहे. आता ह्याच्यावर म्हणून पहिलंच विचारलं. तुम्हीच आम्हाला आपण सुरू करू आणि पण ऑनलाईन करू. सभापती महोदय हा सभागृहाचा सेन्स आपण लक्षात घ्या जरा. नवीन सभासद जे आलेत त्यांचं म्हणणं आहे तुम्ही लेटपर्यंत केलं तर 11-12पर्यंत आमची बसायची तयारी आहे. कारण आम्हाला बरोबर आहे ना सगळ्यांचं. हो हो त्यांची तयारी आहे. ज्यांना बोलायचं असेल भाषण नाही मंत्री महोदय कसं होतं प्रत्येकाला बोलायचं असतं आणि ज्यांना बोलायचं आहे ते उशिरापर्यंत थांबतील आणि असं वाटलं की आता नाही आहे तर तुम्ही बंद करा. पण जर सभागृहातल्या सदस्यांची इच्छा असेल तर माझी विनंती आपण वेळ वाढवण्यासाठी सभागृहाची आम्हाला विनंती आहे. असं आहे की पुढच्या वेळेपासून आपण कुठलीही नवीन हे करताना आपण करू काय हरकत नाही. आपण 2-2 वाजेपर्यंत थांबलेलो आहोत या सभागृहात. नाही या वरच्याही सभागृहात 2-2 वाजेपर्यंत थांबलेलो आहोत आपण. त्यामुळे सभापती महोदय विरोधी पक्षाच्या ह्या नियम 260 अन्वये राज्यातील जी काही परिस्थिती मग गृहनिर्माण असेल मग अगदी मुंबई कॉर्पोरेशन असेल किंवा मुंबई कॉर्पोरेशनच्या कामाचा जो काय आज बोजवारा वाढलेला आहे मग त्या बाबतीमध्ये पाणी टंचाई असेल त्या बाबतीमध्ये दूषित पाणी असेल याच्या बाबतीमध्ये बनावट दारू प्रकरण जे अलीकडेच आपण गेल्या हप्त्यामध्ये या सभागृहामध्ये आपण चर्चा केली पुण्याचं आणि अशा अनेक गोष्टी आणि विशेषतः या छत्रपती संभाजीनगरमध्ये जवळजवळ 9 किलो गांजा सापडला. म्हणजे संपूर्ण जर राज्यभर पाहिलं आपण तर अशा पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज ह्या इतक्या वाढलेल्या आहेत आणि आपण एकीकडे झिरो टॉलरन्स म्हणतो. आता ह्या सगळ्या ज्या घटना ज्या मी आपल्या निदर्शनास आणून देणार आहे ह्या मग ह्याच्यातनं आपण झिरो टॉलरन्स म्हणायचा की आता झिरो टॉलरन्स ही महाराष्ट्राची जनता झाली की काय असा प्रश्न माझ्यासारख्याच्या मनामध्ये तयार झालेला आहे. आणि म्हणून मी आपल्याला याची सुरुवात करताना एवढंच सांगेन की आत्तापर्यंत आपण ह्या राज्यामध्ये देशामध्ये किंबहुना म्हणजे असं मी कधी UP बिहारमध्ये पण कधी ऐकल्याचं मला आठवत नाही. आपण कोणाला जर ऐकायला मिळालं असेल तर माझ्या ज्ञानामध्ये भर टाका की आत्तापर्यंत आपण आझाद मैदानावर शिक्षक उपोषणाला बसलेले बघितले. आपण विविध घटक समाजातले आपण बघितले. पोलीस नोकरीमधल्या भ्रष्टाचाराचं त्या नोकऱ्या भरती होत नाही म्हणून तरुण मुलं तिथे बघितले आपण उपोषणाला बसलेली. महिला आपण बघितल्या, आशा वर्कर, मग त्या बाकीच्या सगळ्या. म्हणजे आपलं अधिवेशन चालू असताना आणि नसताना सुद्धा जर आपण आझाद मैदानामध्ये एक फेरफटका मारला तर आपल्या लक्षात येईल STचे लोक बसले होते,
आपण त्याच्यामध्ये मध्यस्थी केली आणि फार चांगला तो प्रश्न निकाली निघाला. हे सगळं आपण एकंदरीत इतर नागरिकांचं आपण ऐकलं होतं. पण तुम्ही कधी ऐकलं होतं का ठेकेदारच उपोषणाला बसलेत? ही जादू मुंबईमध्ये घडली आणि तुमच्या सरकारच्या या कार्यकाळामध्ये घडली. आपण आत्महत्या शेतकऱ्यांच्या नेहमीच बोलतो आणि आज तर खरं त्याचं राजकारण करू नये आणि कधी केलं गेलं नाही कधीच. परंतु वस्तुस्थिती आहे, नाकारता कसं येईल? याच्यामध्ये ठेकेदारांनी आत्महत्या करायला सुरुवात केली. म्हणजे महाराष्ट्र आता थांबणार नाही. कशा कशा बाबतीत नाही थांबणार आहे? कायदा सुव्यवस्थेची जर आज परिस्थिती पाहिली, आपण गेली 2 दिवस सातत्याने याची चर्चा करतोय. कुणाला कसली भीती राहिली नाही कायद्याची, सरकारच्या कसल्याही गोष्टीची भीती राहिली नाही. कोणी उठतंय चाकू बिकू घेऊन भोसकतंय, मारून टाकतंय. एवढंच नव्हे तर आपल्याला ही माहिती आहे की एका याच्यामध्ये गाण्याच्या कार्यक्रमामध्ये त्या एका गायकाने गाणं गायलं, आवडलं नसेल कुणाला, त्याला मारून टाकलं. आणि ही घटना आताची आहे, काल परवाची घटना, म्हणजे गेल्या हप्त्यातली घटना आहे. आणि मग आता आम्ही ह्याला झिरो टॉलरन्स म्हणायचा का? ह्या गोष्टीला आम्ही कायदा सुव्यवस्था म्हणायची का? किंवा यालाच आम्ही म्हणायचं का आता महाराष्ट्र थांबणार नाही? मग मी जर असा प्रश्न केला जो तुम्ही कधीतरी करायचे, कुठं नेऊन ठेवलाय माझा महाराष्ट्र? शाहू फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांचा हा महाराष्ट्र, आतापर्यंत महाराष्ट्राच्या निर्मितीनंतर अनेक सरकारं आली, सरकारं गेली, सगळं काय झालं, परंतु इतक्या प्रकारे, अशा प्रकारे या घटना घटत असताना आम्ही हिम्मत तरी कशी करतो? आता महाराष्ट्र थांबणार नाही. मग महाराष्ट्र गुन्हेगारीमध्ये थांबणार नाही का? महाराष्ट्र बेरोजगारीमध्ये थांबणार नाही का? महाराष्ट्र महिलांवरच्या अत्याचाराबाबतीमध्ये थांबणार नाही का? महाराष्ट्र आज ज्या काही घटना दररोज घडतात आहेत त्या बाबतीमध्ये थांबणार नाही का? कशामध्ये महाराष्ट्र थांबणार नाही? एकदा सांगा आम्हाला. जनतेला, महाराष्ट्राच्या 13.5 कोटी जनतेला एकदा कळू द्या. महाराष्ट्र थांबणार नाही. कारण या सगळ्या स्पर्धेमध्ये एक गोष्ट मात्र निदर्शनास 13 कोटी जनतेच्या येते, सत्तेच्या हव्यासापोटी ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत, कुणाचा कोणाला पायपोस नाही, काय चाललंय हे माहीत नाही, आणि एकमेकावर कुरघोडी करण्याच्या ह्या सगळ्या स्पर्धेमध्ये खऱ्या अर्थाने भरडली जाते ती महाराष्ट्राची 13-13.5 कोटी जनता. आपण जेव्हा या सगळ्या गोष्टीचं म्हणतो, कित्येक वेळेला आम्हाला आश्चर्य एका गोष्टीचं वाटतं की महानगरपालिकेच्या निवडणुका झाल्या, नगरपालिकाचा कारभार लोकशाहीच्या चौकटीमध्ये व्हावा म्हणून आपण त्याच्या निवडणुका झाल्या, महानगरपालिकामध्ये सत्ता बसली, सत्ता महापौर बसले, सगळे आमचे कॉर्पोरेटर बसले, सगळे नगरसेवक बसले. दर हप्त्याला बैठका चालू आहेत आणि त्या असा व्हायलाच हव्यात. म्हणजे जर या शहराचा जर विकास करायचा असेल तर तो नक्कीच ते करायला हवं. आमचं त्याला आक्षेप असण्याचं काहीच कारण नाही. परंतु या सगळ्या टेंडर प्रोसेसच्या बैठका होत आहेत. अहो तुमचं कामच त्यांनी तुमचं हा, पण ते लक्षात आलं कारण ती माहिती जी मिळाली होती ती समर्पक होती, जरी पुरी नसली तरी. नाही, आपण तेवढे फ्लेक्सिबल आपण राहतोच. काय मी सांगितलं त्यांना, अहो काय का मी असं म्हणालो नाही, मी असं म्हणालो आता आपण आता फोटोचं आयडेंटिफिकेशन ठेवलंय तर कित्येक वेळेला असं होतं तिकडनं येताना तो कॅमेरा कधीतरी ओळखतो कधीतरी नाही ओळखत. तर मी म्हटलं त्याचं कारण असं आहे ताई, त्यावेळेचा माझा तरुणपणाचा फोटो त्यांनी लावलाय, आता वय झालं तो फोटो लावा ना, आत्ताचा फोटो लावा. म्हणजे शक्यतो वय लपवण्याचा प्रयत्न करतात काही. मी सांगतोय हा, मग तो लावा, म्हणजे तो मला निदान असं बरं वाटेल. आणि
कित्येक वेळेला म्हणजे दररोजचं असं होतंय. ते सांगतात एक पाऊल पुढं एक पाऊल मागं. म्हणलं आता दररोजच हे झालंय. पण व्यवस्था आहे, त्या व्यवस्थेला आपल्याला सगळ्यांना कॉपरेट करायला पाहिजे. आम्ही करतोय. आपण फ्लेक्झिबल म्हणालात म्हणून सांगितलं. इथे फ्लेक्झिबल नाही राहता येणार. सभापती महोदय, इकडे फ्लेक्झिबल नाही राहता येणार. तुम्ही सांगितल्याप्रमाणे तुम्ही नेहमी त्याचा उच्चार करता, पुनरुच्चार करता, मॅन्डेट. हो, हा मॅन्डेट आहे. हा जर मॅन्डेट असेल, ज्या महाराष्ट्रामध्ये आज ज्या पद्धतीच्या घटना घडतात आहेत, ज्या पद्धतीच्या घटना महिलांवरच्या अन्यायाच्या, अत्याचाराच्या, तरुण मुलींच्या अत्याचाराच्या, तरुण मुलींच्या ज्या पद्धतीने आपल्या तरुण मुलींचं अपहरण होतंय, दुर्दैवाने, आता हा माझा आकडा नाही, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, आपल्या देशाचा जो हे आहे ज्याच्यामध्ये गुन्हेगारीचा सगळ्या देशाचा आढावा घेतला जातो, त्या एनसीआर नॅशनल क्राईम रिपोर्टचा ब्युरो NCRB-ने हो भलतेच विषयावर चाललंय. गोल गोलच फिरत आहे ते. नॅशनल क्राईम ब्युरोने महाराष्ट्राचा नंबर क्राईम मध्ये 1 नंबर असल्याचं सांगितलंय. मी नाही. ज्या महाराष्ट्राचा नंबर कधीही पहिल्या 5 कधीच नव्हता. निदान आपण सगळे 25, 30 वर्ष, 40 वर्ष सार्वजनिक जीवनात आहोत. सरकार 95 साली सुद्धा आपण होतात सगळे. त्याच्यानंतर बरीच सरकार येऊन गेली. परंतु या महाराष्ट्राकडे अख्खा देश एक वेगळ्या भावनेने पाहतो. आज महाराष्ट्र हा गुन्हेगारीमध्ये 1 नंबरवर आहे. आणि त्याच्यापेक्षाही लाजिरवाणी गोष्ट, ज्या शाहू फुले आंबेडकरांचा आम्ही उल्लेख करतो, महिलांच्या अत्याचाराच्या बाबतीमध्ये सुद्धा आम्ही 2 नंबरवर आहोत. ग्रह नाही हे जर मॅन्डेट असेल, याच्यासाठी जर मॅन्डेट आपल्याला मिळाला असेल आणि या मॅन्डेटचा अशा पद्धतीने जर आपण सगळेजण हे करत असू, तर मला असं वाटतं की महाराष्ट्राची 13-13.5 कोटी जनता ही आपल्याला या बाबतीमध्ये जरा सुद्धा माफ करणार नाही. या कॉर्पोरेशनचं बोलत असताना ठेकेदारांची जवळजवळ 3 लाख कंत्राटदारांनी कामं बंद करण्याच्या धमक्या दिल्या आणि काही लोकांनी बंद पण केल्या. आपल्याला आठवत असेल किंवा आपल्याला माहीत असेल, त्याचीही चर्चा झाली, कारण नेहमीच येतो पावसाळा आणि मग चर्चा होते मुंबईतल्या गाळामध्ये कोणाचे संबंध रुतलेत, कोणाचे काही ह्याचे लागेबांधे आहेत, हे सगळं होतं. आणि मग त्याची उत्तरं तावातावाने आम्ही सगळ्या माध्यमांवर पाहतो. आणि त्या तावातावाने उत्तर देण्यासाठी आलेल्या महापौर त्यांच्याबरोबरचा त्यांचा जो आहे तोच त्या खड्ड्यामध्ये पडला त्याच वेळेला. आणि मग काय म्हणायचं आम्ही? महाराष्ट्र वेगाने चाललेला आहे. मॅन्डेट मिळालेलं आहे. मॅन्डेट कसलं मिळालेलं आहे आपल्याला? भ्रष्टाचाराचं. मॅन्डेट कसलं मिळालेलं आहे आपल्याला? महाराष्ट्राच्या बेरोजगारीचं. मॅन्डेट कसलं मिळालेलं आहे आपल्याला? महाराष्ट्रातल्या आया बहिणींवर होणाऱ्या अन्याय अत्याचारामध्ये महाराष्ट्राचा 2रा नंबर येतो. आणि आम्ही सांगतोय छाती ठोकपणे की महाराष्ट्र थांबणार नाही, महाराष्ट्रामध्ये मॅन्डेट मिळालेलं आहे. याची उत्तरं आम्हाला पाहिजेत आहेत. आणि उत्तरं काय झालंय की आपण सगळे तसे हुशार आहात. म्हणजे या बाबतीमध्ये सगळी माहिती वगैरे सगळी एक वातावरण जे तयार होतं. आणि हे जे मी सांगतोय हे आरोप नाहीत. हे आता नॅशनल क्राईम ब्युरो हा काय माझा नव्हे, आपलंच सरकार आहे तिथं. म्हणजे तिथं सुद्धा काय आमचं सरकार नव्हे. आणि ह्या सगळ्या अख्ख्या देशाची माहिती देणारा तो ब्युरो आहे. देशामध्ये ज्या घटना घडतात, देशामध्ये ज्या गुन्हेगारी होतात ते त्याच्यामध्ये घडतात. ते आतापर्यंत आपल्याला अनुभव आहे की नेहमीच बिहारचा आणि युपीचाच नंबर 1-2 नंबरवर असायचं. आज महाराष्ट्र 1 नंबर, त्यांना मागे टाकला, पण मागे टाकलं. आणि परत आम्ही विरुद्धावली हे करतोय. महाराष्ट्र थांबणार नाही. महाराष्ट्र
आणि मॅन्डेट आम्हाला मिळालेलं आहे. कसलं मॅन्डेट मिळालेलं आहे? या पद्धतीचं आपल्याला मॅन्डेट मिळालेलं आहे. आणि म्हणून ज्या वेळेला भ्रष्टाचाराच्या गोष्टी आम्ही करतो त्यावेळेला आम्हाला उत्तरं मिळतात तिकडनं. ठीक आहे, तुम्ही तुमच्या पद्धतीने काय आकडेवारी तयार करता मला माहीत नाही, पण वस्तुस्थिती जी आहे ती अशा पद्धतीने आहे की या कंत्राटदाराचे पैसे न दिल्यामुळे मुंबईच्या असे अनेक विकास कामं जी आहेत ती अडलेली आहेत, कारण त्यांनी ती कामच बंद केली. काय त्याच्या बाबतीमध्ये सरकार आलं. आज महानगरपालिकेकडे पैसे आहेत, म्हणजे असंही नाही की पैसे नाही. डिपॉझिट ज्या वेळेला पूर्वीचं हे जेव्हा हे झालं होतं पूर्वीचं जे तिथे हे करणारे शिवसेना आणि आपणच होतात, शिवसेना आणि भाजपच होती तेव्हा. सध्यात आम्ही तर विरोधी पक्षातच होतो, तिथे आमचा विरोधी पक्ष नेताच होता. त्यावेळेला जवळजवळ 98 लाख कोटी रुपयाची ज्या ठेवी होत्या, आता किती आहेत? आता किती आहेत? जवळजवळ माझ्या माहितीप्रमाणे 26 लाख कोटी विड्रॉल केले गेलेले आहेत. आपण जास्त चांगल्या पद्धतीने सांगाल. येस, नाही हे बरोबर आहे. 24 नाही 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 पण 90,000 कोटी. नाही नाही, यू आर राईट. नाही बरोबर आहे. नाही लाख लाख ते काय लाखाचे सगळे शब्द आता ऐकायला मिळतात त्यामुळे लाख नाही. बरोबर आहे, पण ते म्हणजे मी दुरुस्ती करतो माझ्या याच्यामध्ये. पण हजारामध्ये कमी आहे, हजारामध्ये कमी आहे. 90,000 नाही, 98,000 कोटी. त्याच्यावर आकडे तुम्हालाच जास्त चांगले माहिती असतील, मला तर माहित नाही. परंतु 98,000 कोटी ज्या याच्यामध्ये या महानगरपालिकेच्या ठेवी होत्या त्या सगळ्या म्हणजे जवळजवळ 26,000 कोटी त्याच्यातले विड्रॉ केले गेले. कशासाठी वापरले ते मला माहित नाही. कारण आपल्याला एक जाणून घेणं गरजेचं आहे की अशा अनेक महानगरपालिका आहेत, तुमच्याही आजूबाजूच्या असू शकतात, अ वर्गातल्या, ब वर्गातल्या, विशेषतः अ वर्गातल्या किंवा ब वर्गातल्या कडत कठीण परिस्थिती आहे. तिथे त्यांच्याकडे पैसे नाहीत. बजेट या देशाच्या जवळजवळ 8 राज्यांचं जेवढं बजेट नाही तेवढं आपल्या मुंबई महानगरपालिकेचं बजेट आहे. आणि मग हे बजेट कशासाठी आहे? ही जी सगळी जी आम्ही कामाचं म्हणतोय, आम्ही ज्या ह्या गोष्टींचा उल्लेख करतोय, हे कशासाठी आहे? कारण सगळं टक्केवारीमध्ये सगळं वाहून जाते. खड्डे म्हणजे कसले खड्डे आहेत? ते टक्केवारीचे खड्डे आहेत ते याच्यामध्ये मुंबईमध्ये. आणि त्या टक्केवारीमध्ये इतके पुढे गेलोय आपण किंवा तुम्ही इतके पुढे गेलेले आहात की जे ठेकेदार आहेत ते ठेकेदार कामच करायचं बंद केलेलं आहे, कारण त्यांचे बिलच दिली गेलेली नाहीत. म्हणजे पैसे असून जर बिल दिली गेली नसतील तर मग आपण काय करायचं हा प्रश्न या ठिकाणी आहे. त्यांनी कामावरच बहिष्कार घातलाय. मला माहिती लगेच आणून दिली आमच्या सगळ्या यांनी की काही ठिकाणी बिल न मिळाल्यास कंत्राटदारांनी काम बंद करण्याचा इशारा दिला आहे, ज्यामुळे राज्यातील इन्फ्रास्ट्रक्चरची कामं ठप्प झालेली आहेत. आज मुंबईसारख्या ठिकाणी एवढा इन्फ्रास्ट्रक्चरचा, मुंबईसारख्या ठिकाणी का जेवढं शहरीकरण आहे आपलं, कारण इन्फ्रास्ट्रक्चर हा शहरीकरण ज्या ठिकाणी होते त्या भागामध्ये जास्त प्रमाणामध्ये आहे. हे जे मी म्हणतोय ते मुंबईचं, विशेषतः मुंबई महानगरपालिकेचं बोलतोय मी. आणि म्हणून या सगळ्या प्रकारामध्ये आपण एक गोष्ट समजू शकतो, एखादं काम होत नाही तर निधीचा तुटवडा. इथे तो प्रश्न नाही ना, इथे तसा प्रश्न नाही. इथे निधी तुमच्याकडे उपलब्ध आहे, निधी डिपॉझिट आहे, तुम्ही त्याच्यातले काही पैसे विड्रॉ केलेले आहेत, अगदी 26,000 कोटी विड्रॉ केलेले, कुठे वापरले? आमचा प्रश्न तो राहील. कारण एक मी बातमी ऐकली होती आणि मी मीडियावर बघितलं होतं, एका यांनी आपल्या कोणी आमदार महोदय सांगत होते मीडियाला की आम्ही हे जे 26,000 कोटी विड्रॉ केलेले आहे ते मुंबईचे रोड सगळे आम्ही सिमेंट्रीकरण करणार आहोत, त्याच्यासाठी आम्ही ते विड्रॉ केले. तसं नाही ना हो. डीपीटीसी मधून आणि त्या बाकीच्या ह्याच्यामधून बजेटमधून त्याच्यासाठी वेगळा निधी हा असतोच ना. नवीन काय आहे तो? आणि हा सगळा 26,000 कोटी आणि ह्याला फार अवधी झालेला नाही.
मंत्री महोदय, याला फारसा अवधी झालेला नाही, अलीकडच्याच गोष्टी आहेत ह्या सगळ्या, म्हणजे ह्या 5-6 महिन्यातल्या गोष्टी आहेत. मग हा निधी गेला कुठे? हा सगळा भ्रष्टाचाराचा, ठेकेदारांचा, किंवा हा जो काय पैसा जो रखडलेला आहे आणि ज्याच्यामुळे आज या कामांची, या रस्त्यांची, या मुंबईची जी दशा झालेली आहे ती का झालेली आहे? आम्ही जर हा प्रश्न विचारला तर आपल्याला त्याच्यामध्ये का हे वाटतंय हे मला कळत नाही. सभापती महोदय, आपल्याला माहिती आहे की या राज्यामध्ये छाया बारची एक घटना घडली होती इलिसिट लिकरच्या बाबतीमध्ये, आणि अख्ख्या देशात चर्चा झाली, जगभरामध्ये चर्चा झाली त्याची, कारण मुंबईसारख्या शहरामध्ये झाली. त्याच्यानंतर आपण अनेक कायदे केले वगैरे वगैरे सगळं. मला एक कळत नाही की शंभूराजे, आपण सीमाशुल्क तुमच्याकडेच आहे ना?